बघा मातंग समाजाची रुक्मिणी लोंढे काय म्हणतात, बघा हा व्हिडिओ. आमच्याबद्दल बोलायला लागली. तुला माहिती, तुझं शरीर झाकण्यासाठी सध्या माझ्या बापानं कष्ट केलंय. रोडावर जे डांगटी 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 करतीस का, त्याच्यासाठी सध्या माझ्या बापानं कष्ट केलंय. मी कशी काय विसरू या गोष्टीला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त हलगी वाटप. काय झालंय? डांग चिंगडा डांग चिंग डांग चिंगडा डांग डांग चिंगडा डांग डांग. हलकी वाटप हलकी. अरे डोक्यात काय शेण भरलेलं आहे का? हलकी वाटप. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना तुला 2 शब्दात बाप सांगितलाय, बाबासाहेब सांगितलाय, मार्ग दाखवलाय, आणि तू काय करायलास? डांगची टांगची डांगची टांगची डांग. यांच्या मोर्चाला आभराण घालून पोत्राज येते. अगं माय गे. आणि पुन्हा म्हणाले ताई महाराजांना आपलं आरक्षण खाल्लं, काहीतरी बोला की. कशी काय बोलू बाबा, मला लाज वाटत ना. मी कशी काय म्हणू? माझा कमीपणा, मला लढायचंच नाही, मला हिंमतच द्यायची नाही. मी 10वीच्या पुढे जातच नाही, मी 10वीच्या पुढे गेलेच नाही. आणि कशी म्हणू माझं महाराजांना खाल्लं? हे बात मेरे को हजमच नाही ना हुई. मी म्हणू शकत नाही. मी कशी म्हणेन त्या महारानं? तुम्हाला हॅलो, तुम्हाला माहिती, मी एक वाक्य टाकलं होतं, जो कभी हार नहीं मानते वो है महार. ज्यांना फक्त जिद्द आणि लढणं माहित आहे, मेहनत माहिती, ते महार. बाई महाराबद्दल लयच प्रेम आहे. अगं करावाच लागन. तुझ्या 7 पिढ्याला तळागळातून वर आणलंय, तुझ्या गळ्यातलं मडकं काढलंय. अगं माय चिमणे, तुझं शरीर झाकायला पण तुला मुभा नव्हती ग पिल्ले. ए सान्या, तू म्हणतेस ना मला आमच्याबद्दल बोलायला लागली. तुला माहिती, तुझं शरीर झाकण्यासाठी सध्या माझ्या बापानं कष्ट केलंय. रोडावर जे डांगटी 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 करतीस का, त्याच्यासाठी सध्या माझ्या बापानं कष्ट केलंय. मी कशी काय विसरू या गोष्टीला. बघितलं ना, तुम्ही म्हणत असाल की आम्ही जयभीमवाले रुक्मिणी लोंढेंना मोठं करत आहे. नाही, ज्याने जय भीम आणि मनामध्ये बुद्ध फुले शाहू आंबेडकर ठेवला ना, तो ऑटोमॅटिक मोठा होतो. त्याला मोठं करण्याची काहीच गरज पडत नाही. कळलं काय? आणि हे रुक्मिणी लोंढे ही मातंग समाजाची, आणि अशा महिला किती काय मातंग समाजामध्ये. आणि पूर्ण मातंग समाज हा खराब नाही आहे, तिच्यातले 5-6 नगच आहे की या मातंग समाजाला खराब करून राहिले. आम्ही मातंग समाजाला काहीच बोलत नाही. त्यातले 5-6 नग आहे ते आरएसएसचे भडवे, आरएसएसच्या लोकांच्या मागे लागून त्याचं मूत पिऊन मातंग समाजामध्ये विष भरण्याचं काम करू राहिले. आणि त्यातली एक रुक्मिणी लोंढे आहे, ती बाबासाहेबांच्या विचाराने चालणारी लेख आहे. बाबासाहेबाची लेख आहे. बुद्ध फुले शाहू आंबेडकर हिने कागदात कोरलेला आहे. विचार करा. राहिलं उपवर्गीकरणाचं, माझं एकच म्हणणं आहे, उपवर्गीकरण होणार कधी ते सांगा मला. अण्णाभाऊ साठेंची जयंती होती, त्या दिवशी देवेंद्र फडणवीस रडकाने फोडली होती की म्हणे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी आपण उपवर्गीकरण करू. नाही झालं. झालं काय वर्गीकरण? नाही झालं. तारीख पे तारीख संध्याचा टारक आहे ना, कब मिलेगा इंसाफ मिलॉट. फक्त तारखा दिल्या जाईल, इन्साफ होत नसतो, ह्या लक्षात ठेवा. पण काही लोक आहे, गुख आहे, मूत पिणारे आरएसएसचे, की हे मातंग समाजाला भडकून काय करू राहिले, बौद्धांच्या आणि मातंग समाजामध्ये झगडे लावण्याचं कारस्थान करून राहिले. एक आहे त्यातली रुक्मिणी लोंढे, हे आपल्या समाजाला, आपल्या समाजातल्या महिलेला काय करू राहिले, जागृत करण्याचं काम करू राहिली. आणि काही मातंग समाजातली काही भडवे लोक आहे की हिला ट्रोल करतात, आई बहिणीवर शिव्या देतात, तिला कॉमेंट करतात. तर त्या हरामखोरांना माझं एकच सांगणं आहे, ही महिला
सुधारण्याचा प्रयत्न करू राहिली, ही महिला स्वतःमध्ये एक तेज निर्माण करण्याचा प्रयत्न करू राहिली, आपल्या समाजाला आपल्या घराला ही चांगलं वळण देण्याचा प्रयत्न करू राहिली. तुम्ही तिला साथ द्यायला पाहिजे आणि तुम्ही हिला वाईट मार्गाने नेऊन राहिले, वाईट मार्गाने तुम्ही चालना देऊन राहिले. तुम्ही वाईट मार्गाने पद्धतीने तुम्ही तिची विचारसरणी प्रणाली न घेता तुम्ही तिला ट्रोल करून राहिले, वाईट सुलट बोलून राहिले. हे माझं मत आहे. तिची विचारसरणी कोण्या पद्धतीची आहे, तिचे बोलणं कोण्या पद्धतीचं आहे हे ऐकून न घेतात. तिने एक डायरेक्टच सांगितलं की अण्णाभाऊ साठे जाता जाता फक्त 2 शब्दामध्ये बाबासाहेब सांगून गेले. तर बाबासाहेब काय आहे हे अण्णाभाऊ साठे सांगून गेले, तर हे मातंग समाजाने स्वीकारलं का नाही बाबासाहेबाला? हे माझं मत आहे. मातंग समाजातील काही 60-70% लोकांनी आंबेडकरी मातंग आहे की त्यांनी स्वीकारलाय, पण 30 ते 40% असे आहे की अजूनही बाबासाहेबाला स्वीकारलं नाही. आणि ही महिला स्वतः सांगते, ज्या अण्णाभाऊ साठेंनी आपल्या डफाच्या आवाजाने समाज जागृतीचा एक ढाल उचलली होती, त्यांनी एक विडा उचलला होता आपल्या समाजाला जागृत करण्यासाठी. तर विचार करा तुम्ही, त्या अण्णाभाऊ साठेंनी आपल्या पोवाळ्याच्या, गीतेच्या आणि डफाच्या द्वारे समाजाला जागा करण्याचं काम केलं. आपण काय करून राहिलो? शिक्षणाची वाटचाल न करता आपण फालतू लोकांच्याकडे वळून राहिलो आणि काही फालतू लोकांच्या मनानं ऐकून आपण काय करू राहिलो? आपल्या ताटातलं जे भाकर आहे त्याचे तुकडे करू राहिलो. कळलं काय? माझा व्हिडिओ मी कोणालाही ट्रोल करत नसतो. माझं बोलणं एकच आहे, मी मातंग समाजातील जे काही 5-6 नग आहे की ते माझ्या आंबेडकरी मातंग समाजाला भयभीत करण्याचं काम करू राहिले, त्यांची जी वाट आहे वाईट रस्त्याने नेण्याचं काम करू राहिले, त्यांना भडकवण्याचं काम करू राहिले. आता मला सांगा, देवेंद्र फडणवीस वर्गीकरणाची तारीख दिली होती, झाली का? झालं का वर्गीकरण? नाही झालं. आणि प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य एकच आहे की हे फालतूपणा आहे. तुम्ही जे आंदोलन करू राहिले हा तुमचा स्वतःचा पैसा वेस्ट करून राहिले, तुमचा टाइमपास वेस्ट करून राहिले. हे वर्गीकरण होणार नाही असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. मग विचार करा, एवढे मोठे तज्ज्ञ आहे, आंबेडकरांचे नातू, बाबासाहेबांचे नातू, एवढे तज्ज्ञ आहे. अरे देवेंद्र फडणवीस ते आले की देवेंद्र फडणवीस उठते, मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उठते खुर्चीवरून, प्रधानमंत्री उठते खुर्चीवरून प्रकाश आंबेडकर आल्यावर. तर एवढी त्या माणसाला इज्जत आहे, त्या माणसाने एवढी पदवी. तर त्यांनी एकच सांगितलं, माझ्या बापानं सत्तेत राहून नाही केलं, सत्ता नसताना सगळ्या गोष्टी माझ्या बापानं भारत बदलून टाकला. मग विचार करा त्यांची विचारसरणी. असं नाही की सत्ता असणं गरजेची आहे, नाही, सत्ता असणं गरजेची नाही आहे. आपली विचारसरणी, विचार प्रणाली, एक दहशत, जशी बाबासाहेबांची शिक्षणाची दहशत होती बाबासाहेबांपाशी. बाबासाहेबापाशी समोर ऐरागैरा नथुगैरा थांबत नव्हता, कारण बाबासाहेब आंबेडकर चलती फिरती युनिव्हर्सिटी होती आणि युनिव्हर्सिटी आहे. कळलं काय? एक ग्रंथालय बाबासाहेब आंबेडकर होते, तसे प्रकाश आंबेडकर आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. नाही 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 नाही, ह्या गोष्टी नाही समजत. आमचं आरक्षण महाराणा खाल्लं, आम्हाला जयभीम चलत नाही, आम्हाला महार चलत नाही. अशा गोष्टीनं होत नसते भाऊ. हा पिक्चर नव्हे 3 तासाचा आहे, 2.5 तासाचा. हा जन्मभराचा पिक्चर आहे. जे 13% दिला ना आरक्षण, ते 30% या 40% झालं पाहिजे, हे माझं मत आहे. का आपण काय करू राहिलो? ते आरक्षण कमी करून राहिलो. आणि रुक्मिणी लोंढे हेच सांगण्याचा प्रयत्न करू राहिली, ज्या बापानं आपल्याला आरक्षण दिलेलं आहे त्याचं तुकडे करू नका, गुमा नका, दिलं भीमानं खा ना गुमानं माच कशाला येऊ देता, अशी रुक्मिणी लोंढे म्हणताय तुमच्या समाजाला, तुमच्या जातीतील लोकांना. आणि ते तुम्हाला झोंबते. आणि तिच्यावर तुम्ही किती बेकार आरोप केले रे, खूप आरोप केले तिच्यावर तुम्ही. लाजा वाटायला पाहिजे, शर्म वाटायला पाहिजे, गु खाय हो तुम्ही. कळलं काय? जे लोक वाईट सुलट कमेंट करतात ना रुक्मिणी लोंढेवर, त्या लोकांना माझं एकच म्हणणं आहे, तुमच्या आई बहिणीवर कमेंट करतात का रे असे? जे रुक्मिणी लोंढे आपल्या समाजाला जागृत करण्याचं काम करू राहिली, त्या महिलेला तुम्ही वाईट सुलट बोलता. माझं म्हणणं एकच आहे, उपवर्गीकरण करायचं ना, करा ना. कधी करता उपवर्गीकरण? कधी करून राहिले उपवर्गीकरण तुम्ही? कधी होणार आहे उपवर्गीकरण? नाही होणार. हे सगळं राजकारण चालू आहे, दुसरं काहीच नाही. 2029 ची तयारी चालू आहे. काय चालू आहे? 2029 ची तयारी चालू आहे. म्हणजे समाजाला भ्रमित करून, समाजाला वाईट पद्धतीने रस्त्यावर नेऊन फक्त मतदान हिसकवण्याचा प्रयत्न चालू आहे बीजेपीचा आणि आरएसएसचा.
अबे तुम्ही म्हणून राहिले आम्हाला आरएसएसनं सांगितलं, मग आरएसएसचे भडवे लोक आज दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलन करून राहिले कशासाठी? आरएसएस हटाव म्हणून. अबे अकले हो, अकला नाही काय बे, अकलीला चलत जा, कळलं काय? जय भीम, जय शिवराय.